बौद्धांच्या तत्वज्ञानाला सुरुवात केली आणि त्यांचं खंडन तत्वज्ञान मांडता मांडताच बघितलं की कुठलाही एक स्थिर किंवा शाश्वत पदार्थ न मानता, तसंच कुठल्याही गोष्टीचं स्पष्टीकरण विचारात न घेता किंवा आम्हाला त्याच्याशी काही पडलंच नाही आहे, घेणं देणंच नाही आहे, ह्या भूमिकेमधून जी मांडणी बुद्धांनी केली आहे त्यांचा एक ज्याला आपण स्वच्छ हेतू आहे असं म्हणूया, आणि जो त्यांच्या मनामध्ये अगदी निसंदिग्धपणे आहे की दुःख आहे आणि दुःखाची निवृत्ती झाली पाहिजे. याच्या पलीकडे आम्हाला काही फार अपेक्षा नाही आहे आणि आम्हाला कोणत्याच गोष्टीच्या खोलात शिरायचं नाही आहे, कोणत्याही पदार्थाचा मुळामध्ये जाऊन विचार करायचा आहे वगैरे असलं आम्हाला काही करायचंच नाही आहे. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की आम्हाला तत्वज्ञान म्हणून काही मांडायचं नाही. आणि म्हणून बुद्ध जोपर्यंत होते, गौतम बुद्ध, तोपर्यंत त्यांनी वेगळं असं तत्वज्ञान मांडलं नाही. शिष्यांना उपदेश करताना ते जे काही बोलले असतील तेवढंच त्यांनी जे सांगितलं आहे तेच. आणि त्यानंतर त्यांच्या पश्चात म्हणजे असं आपल्या कालमापनाप्रमाणे बुद्धांचा अवतार हा इसवी सनाच्या पूर्वी 501 वर्ष धरला जातो, 500-600 वर्ष. आणि बुद्धांचं तत्वज्ञान जे आहे ते शब्दरूपामध्ये, ग्रंथरूपामध्ये एकत्रित करण्याचं काम जे केलं गेलं ते इसवी सनानंतर जवळजवळ 450 वर्षांनी, इसवी सनाच्या 454 साली या सगळ्यांची जी धर्मपरिषद भरली, त्या धर्मपरिषदेमध्ये लोकांनी सांगितलं की आता तत्वज्ञान एका विशिष्ट पद्धतीने जसं मांडलं जातं तसं बौद्ध संप्रदायाचं तत्वज्ञानही मांडलं गेलं पाहिजे. तर ते मांडण्याकरता गौतम बुद्धांनी काय काय त्यावेळी बोललं होतं, त्यांची काय वचनं आहेत, मुळातली काय आहेत, ती सगळी वचनं एकत्र करण्याचा प्रयत्न केला. आणि त्या एकत्र केलेल्या ज्या वचनांच्या मधून त्यांनी जी बुद्धांच्या नंतर 100 वर्षांनी जी परिषद भरली, त्या 100 वर्षानंतर भरलेल्या परिषदेमध्ये त्यांनी त्याचं निश्चितीकरण केलं. आणि त्यांनी त्या निश्चितीकरणामध्ये त्याला एक शास्त्राचं, त्याला एक दर्शनाचं स्वरूप दिलं. आता ते दर्शनाचं स्वरूप देताना त्यामध्ये हे बुद्धांनी म्हटलं आहे आणि हे बुद्धांनी म्हटलं नाही, किंवा त्यांनी जे म्हटलं आहे ते जे काही आहे ते ज्या ग्रंथामध्ये ग्रथित केलं ते या सर्वांनी मान्य केलं, सगळ्याच बौद्ध संप्रदायिकांनी मान्य केलं. पण त्या सांप्रदायिकांच्या मध्ये 2 भेद निर्माण झाले. आणि एक भेद असा झाला की एक हीनयान आणि महायान. तो हीनयान पंथ जो आहे त्या हीनयान पंथांनी वैयक्तिक उत्कर्ष, वैयक्तिक उपासना, ध्यानधारणा या माध्यमामधून माणसांनी आपण मोक्ष मिळवण्याकरता किंवा निर्वाण प्राप्त करून घेण्याकरता प्रयत्नशील राहावं अशी भूमिका मांडली. तर दुसरा जो वर्ग आहे ज्याला महायान पंथ असं म्हटलंय, तो महायान पंथ आहे त्यांनी गौतम बुद्धाचं जीवनचरित्र बघितलं की गौतम बुद्धांनी फार तत्वज्ञान मांडून वैयक्तिक पातळीवरती तुम्ही तुमचा उत्कर्ष करा असं सांगण्यापेक्षा अनेक लोकांना दुःखमुक्त करण्याकरता त्या लोकांच्या मध्ये जा आणि त्यांना तत्वज्ञान सांगा आणि त्यांना सुखी जीवन जगण्याकरता प्रवृत्त करा आणि त्याचा मार्ग दाखवा. या भूमिकेमधून काही लोक काम करू लागले आणि तो वर्ग मोठा आहे. त्या वर्गाला वैयक्तिक पातळीवरती खूप साधना करण्याची आवश्यकता नाही. लोकांना एकत्र करणं आणि लोकांच्याकडून कार्य करून घेणं हा एवढा एकच विचार प्रभावीपणाने राबवणं हे त्या महायान पंथाचं वैशिष्ट्य आहे. आणि हीनयान पंथांनी स्वतःला, हीन म्हणजे लहान, मर्यादित उद्दिष्ट समोर ठेवून आपण आपला उद्धार करून घेणं. आणि महायान म्हणजे डोळ्यासमोरचं जे उद्दिष्ट आहे ते मुळातच व्यापक आहे. आणि यान म्हणजे वाहन, आपल्याला माहिती आहे की वाहनाला यान म्हणतात, त्यामुळे हे लहानसं वाहन आहे आणि ते पुष्कळ विशाल प्रशस्त असं वाहन आहे. अशा प्रकारे हे 2 पंथ बौद्ध धर्मामध्ये आले. त्याच्या पुढे बौद्धांच्या मध्ये अनेक संप्रदाय निर्माण झाले.
त्या संप्रदायांच्या मध्ये एक वैभाषिक सौत्रांतिक हे भेद दोन सांगितले जातात. ते जे आहेत ते हीनयान पंथाचे भेद आहेत. आणि योगाचार आणि माध्यमिक किंवा शून्यवाद हे जे भेद आहेत ते महायान पंथाचे भेद आहेत. आणि या लोकांनी जे तत्वज्ञान मांडलं आहे ते पुष्कळ गुंतागुंतीचं आहे. कारण आपण जसं वैशेषिकांचं पाहिलं की जगाचा अनुभव सोपा करण्याकरता त्यांना फार क्लिष्टतेत शिरावं लागतं. कारण एक 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 गोष्ट सिद्ध करत जावी लागते आणि ती तशी सिद्ध करत जाणं अडचणीचं होतं. मग ती एक एक अडचण सोडवण्याकरता त्यांना अनेक शब्दाच्या कसरती कराव्या लागतात. तसंच आहे यांचं. हे जे वैभाषिक आहेत, त्यानंतर सौत्रांतिक आहेत, या प्रत्येकालाच आपल्या परीने काही ना काहीतरी धडपड करावी लागली आणि पुष्कळ गुंतागुंतीचं तत्वज्ञान त्यांनी मांडलेलं आहे. आता ह्या वैभाषिक जे आहेत ते अनात्मवादी आहेत. अनात्मवादी आहेत याचा अर्थ काल आपण बघितला आणि काल कोणीतरी प्रश्न विचारला म्हणून मी पुन्हा लिहून ठेवलं की अनात्मवादीवर बोलूया. म्हणजे पदार्थ कोणताही स्थिर नसणं यालाच अनात्मवादी. आपण काय म्हणतो, आत्मा अमर आहे. आत्म्याला कधीच जे वासांसी जीर्णानी यथा विहाय, तसं हा देह जातो पडतो, अनेक देह धारण केले जातात, पण त्या देहाच्या मध्ये आत असणारं जे आत्मतत्व आहे ते कायम आहे. आणि ह्या संबंध सृष्टीच्या मागे असणारं जे परब्रह्म आहे ते शाश्वत तत्व आहे. तर तो अनात्मा नाही, तो आत्मा आहे. हा अनात्मवादी जो विचार आहे तो म्हणतो की असं आत्मतत्वासारखं स्थिर काही नाही. त्याच्या उलट अनात्मवाद म्हणजे आत्मतत्वासारखं काही स्थिर नसणे, तो उलट सारखा त्याच्यामध्ये बदल असणे. म्हणजे कोणतीच गोष्ट तिथे स्थिर आहे असं स्वीकारलं जात नाही. आणि हा अनात्मवाद या वैभाषिकांनी विशेष रूपाने स्वीकारला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की पदार्थाचा मग अंतिम घटक काय? जर काहीच स्थिर नाही तर या पदार्थामध्ये सगळ्यात शेवटी काय? की जसं आता आपण बघितलं की चष्मा आहे. आता या चष्म्याला काच लावली आहे, या चष्म्याला प्लास्टिक आहे. आता या चष्म्याचं आत्ताच तो चष्मा पडला आणि काच फुटली. मग आता त्या चष्म्याचा अंतिम घटक काय? ह्या काचेचा अंतिम, ज्याला आपण काय म्हणूया, मूलभूत पातळीवरती काच म्हणून कशाला स्वीकारायचं? त्याचं मूलभूत घटक, त्याचं मूळ कारण, त्याचा मूळ पदार्थ, ते ज्यापासून निर्माण झालं ते काय? आणि आम्हाला त्या मूलभूत घटकाशी काही पडलेलं नाही आहे. आम्हाला त्याच्या धर्माशी पडलेलं आहे की ही काच आहे, घाईघाईने इकडून तिकडे गेली ते पडलं की ते फुटणारच आहे. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की त्याचा गुणधर्म काय आहे की हँडल विथ केअर, सांभाळून वापरा तरच ते टिकेल, नाही तर टिकणार नाही. गडबड केली तर ते फुटेल. एवढा धर्म आम्हाला पुरे. मुळात बौद्धांची भूमिकाच अशी आहे. बुद्धांनी सुद्धा आपल्या बाजूनी भूमिका मांडताना अशीच मांडली आहे की कुठल्याही गोष्टीची आम्हाला जास्त चर्चा नको आहे, त्याच्यामधून आम्हाला काही प्राप्त करून घ्यायचं नाही आहे. आम्हाला जे मांडायचं आहे ते एवढंच आहे आणि ते याच स्वरूपाचं आहे की या गोष्टीचा गुणधर्म काय? ही गोष्ट ह्या सुखाची आहे का दुःखाची आहे? आम्हाला ती सुखाची आहे असं वाटलं आम्ही त्याचा स्वीकार करू, आणि आमच्या धर्मतत्वाप्रमाणे किंवा आमच्या विचार प्रणालीप्रमाणे ते दुःखाचं आहे असं असेल तर आम्ही त्याचा त्याग करू. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलं की निरनिराळे जे धर्म आहेत पदार्थाचे, की मिरची तिखट आहे, साखर गोड आहे, मीठ खारट आहे, हे त्या प्रत्येक पदार्थाचे गुणधर्म आहेत. ते जे सगळे गुणधर्म आहेत त्या गुणधर्माचा फक्त विचार करू म्हणाले, ह्याच्यापेक्षा जास्त विचार करायची गरज नाही. त्यानंतर सौत्रांतिक जे आहेत त्यांनी सुत्त पीटक नावाचं जे त्यांचं ग्रंथांच्या मधलं, आता ते आपण पुढे बघणार आहोत. पीटक म्हणजे पेटीमध्ये बंद करून ठेवलेलं असणं किंवा एखाद्या टोपलीत घालून ठेवलेलं असणं, असे जे बुद्धांचे विचार जे पेटीमध्ये घालून ठेवले त्यातल्या त्या ग्रंथांना 3 नावं दिलेली आहेत. तर त्यामुळे त्याला तसंच इथे नाव दिलंय सुत्त पीटक. तर त्याला त्यामुळे त्या पेटिका, त्या पेटीमध्ये असणारे राहणारे ग्रंथ, तर त्या ग्रंथांच्या मध्ये त्यांनी व्यवहारामध्ये सौत्रांतिक असं म्हणतात की व्यवहारामध्ये त्या लोकांनी केलेली जी विधानं आहेत ती यथार्थ नाही आहेत. म्हणजे आम्ही त्यांनी स्वीकारली आहेत. मूळ सूत्रांना त्या सुत्त पीटकामधल्या विधानांना ते प्रमाण मानतात, पण ते म्हणतात की आम्ही
कोणत्याही वस्तूचं अस्तित्व मान्य करत नाही. म्हणजे कमळ आहे तर कमळ हे फूल आहे, कमळ नावाची काही वस्तू आहे हे आम्ही मानत नाही. आम्ही काय म्हणतो की जे काही आहे ते त्याचं स्वलक्षण आहे, त्याचं काही वैशिष्ट्य आहे ते तुम्ही सांगा. त्याचं वैशिष्ट्य काय आहे? त्याच्यातलं कमळत्व हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे त्याच्या पाकळ्यांची ती विशिष्ट रचना, त्याच्या ठिकाणी असलेले ते जे केसर, त्याच्या ठिकाणी असणारा तो देठ, त्याच्या पानांचा असणारा विशिष्ट आकार. म्हणाले हे फूल कमळ आहे असं आम्ही म्हणत नाही, त्याची लक्षणं सांगा, त्याच्या वेगळेपणाची लक्षणं सांगा. काय आहेत? रात्र झाली की काही कमळं बंद होतात, सकाळ झाली की उमलतात. ती सूर्यविकसिनी कमलं आहेत, हे त्याचं वैशिष्ट्य आहे, हे त्याचं स्वलक्षण आहे. काही कमळं रात्र झाली की उमलतात आणि त्यामुळे ती चंद्राच्या प्रकाशामध्ये उमलणारी कमळं आहेत, त्या कमळांचं ते वैशिष्ट्य आहे, ते त्याचं स्वलक्षण आहे. बाकी ते फूल आहे, त्याला पान आहे, त्याला केसर आहे, ते पानं लांबट आहेत, गोल आहे, त्याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही आहे. आणि म्हणून त्यांनी जे म्हटलं त्याला आता हे कमळ आहे, हे कमळ निळ्या रंगाचं आहे, हे कमळ नावाची वस्तू आहे हेच मानत नाहीत. त्याच्या पुढची वर्णन आपण काय करणार? तर वेदांती म्हणतात अशा प्रकारे व्यवहारामध्ये काहीच न मानता ज्ञानाची प्रक्रिया कशी सुरू होऊ शकते, हा एक त्यांच्यावरचा आरोप आहे. त्याच्या पुढे आता योगाचार आणि तसंच त्यांच्यामध्ये माध्यमिक मत अशी नावाचे 2 मतं आहेत. योगाचारामध्ये वास्तववाद सांगितला आहे, म्हणजे रिअलिझम. आता विज्ञान हीच वास्तवता आहे. आता विज्ञान कसं आहे? विज्ञान स्वयंप्रकाशी आहे म्हणतात ते, की विज्ञानाकरता आम्हाला काही शोध घ्यावा लागत नाही. ही वस्तू कशी आहे ती तिच्या स्वरूपामध्येच प्रकट आहे आमच्या समोर, त्यामुळे तिच्याकरता आम्हाला काही वेगळं करावं लागत नाही. ते तिचं विज्ञान म्हणजे तिच्याविषयीची माहिती, तिचं दिसणं, तिचं लक्षणं, तिचा उपयोग, हे सगळं काही तिच्या बघण्यात, म्हणजे त्याचं ज्ञान हे स्वयंप्रकाश आहे. ती वस्तू तिचं ज्ञान देऊ शकते. आत्ता कसं झालं, आत्ता चष्मा पडल्यावर फुटला, त्या म्हणाले आता तुम्हाला वाचता येईल ना? म्हटलं हो वाचता येईल. आत्ता तरी माझे डोळे स्वयंप्रकाश आहेत त्यामुळे माझ्या डोळ्यांना इथे दिसतंय वाचायला. चष्म्याशिवाय नसतं दिसलं तर पंचायत होती. त्यामुळे एका हाताने एक डोळा बंद करायला लागला असता, एका डोळ्याने चष्मा ठेवून बघायला लागलं असतं. तर त्यांचं म्हणणं असं की त्या वस्तूला समजून घेण्याकरता दुसऱ्या कशाची गरज नाही आहे. आत्ता जसं डोळ्यांना वाचण्याकरता चष्म्याची गरज आहे, पण डोळ्यांची परिस्थिती इतपत बरी आहे की चष्मा नसला तरी वाचता येत आहे. म्हणजे ती वस्तू त्या वस्तूचं ज्ञान आपणहूनच करून देते, दुसऱ्यांनी ज्ञान करून देण्याची गरज नाही. अशा प्रकारे त्यांचं मत आहे. आणि ते म्हणतात की कुणाकडून जाणल्याने तिचं भान होतं असं नाही. आणि असं हे सगळे अनुभव आहेत ना व्यवहारात कोणत्या ना कोणत्या तरी पातळीवरती खरेच आहेत. आता समजा तुम्ही खूप सुंदर श्रीखंड खाल्लं आणि मला सांगितलं अहो काय श्रीखंड होतं, काय सुंदर होतं, असं होतं तसं होतं, काय केशराचा वास होता, दही किती मधुर होतं, अमुक होतं. असं सगळं जेव्हा आम्ही वर्णन करतो तर आपण म्हणतो तुमच्या सांगण्याचा मला काय उपयोग, ते श्रीखंड मी खाल्लं तर मला कळणार आहे. आणि बरोबर हेच बौद्धांचं विज्ञानवादींचं मत आहे की त्या वस्तूचं ज्ञान मी इथं बसली आहे. मला लोकांनी सांगितलं की अमेरिकेचं वर्णन पुष्कळ करून सांगितलं, हे असं आहे, ते तसं आहे, तसं आहे. ते सगळं वर्णन जरी ऐकलं तरी आपण म्हणतो की शेवटी ते गेल्याशिवाय आपल्याला ती अमेरिका दिसणार कशी. अगदी आमच्याकडचा आपण काय म्हणू थोडा अधिक खडबडीत मराठीमधली म्हण आहे की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, की तिथं स्वर्गाची वर्णनं इथे बसून पुष्कळ केली, पण ते स्वर्गात गेल्याशिवाय कोणाला स्वर्ग कसा आहे ते कळणार. तसं त्यांनी म्हटलंय की कुणाच्या देण्यानी सांगण्यानी कोणत्या वस्तूचं ज्ञान होत नाही. आपल्याला कोणत्याही वस्तूचं ज्ञान व्हायला ती वस्तू स्वयंप्रकाश आहे, त्या वस्तूच्या सानिध्यात आलो कीच आपल्याला ज्ञान होतं, त्याच्याशिवाय आपल्याला ज्ञान होत नाही. आता आम्हाला लोकांनी सांगितलं अहो इथे किती भजन छान असतं, अमुक असतं तमुक असतं. आम्ही येऊन भजन ऐकलं तरच आम्हाला कळेल. आणि आज एकादशी आम्ही जर आलो थोडा वेळ आधी जर भजन ऐकलं तर आम्ही म्हणू खरंच काय सुंदर भजन आहे, काय सुंदर चाली आहेत, काय सुंदर भाव आहे. पण लोकांनी किती वर्णन करून आम्हाला सांगितलं की एकादशीला खूप छान भजन असतं, तर आम्हाला कसं कळायचं. त्यांनी सांगितलं ती गोष्ट, ती घटना आपल्या बाजूने आपलं ज्ञान प्रकट करतच असते, फक्त त्याच्या सानिध्यात आपण यायला लागतं.
आणि त्याच्यापासूनच आम्ही ते ज्ञान घ्यायला लागतं. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की हे जे विज्ञानवादी मत आहे ते असं आहे की वस्तूचं ज्ञान प्रकट आहे, ते ज्ञान करण्याकरता किंवा होण्याकरता आम्ही तिच्या सानिध्यात गेलं पाहिजे. आता हा प्रत्येकाचा एक दृष्टिकोन आहे. आपण म्हटलं तसं पहिल्यांदा वरती जेव्हा आपण यांचं मत बघितलं वैभाषिकांचं, तर त्यावेळी त्यांनी काय सांगितलं की त्यावेळी त्यांचं म्हणणं असे की ज्ञानाची क्रिया ही निरपेक्ष अस्तित्व मानणारी आहे. म्हणजे काय की हे सगळं जे जग आहे, हे पदार्थ आहेत, सगळे दुःखमय आहेत आणि त्याचं निरपेक्ष अस्तित्व जाणून घेतल्यानंतर कुठेही अपेक्षेशिवाय, म्हणजे त्याच्यावरती काहीच आरोपित करू नका, ती वस्तू जशी आहे तशी बघा बस. त्याला आम्ही काहीतरी आयाम लावले, हे फार सुंदर आहे, हे निळं आहे, हे कमळ आहे, हे असं फूल आहे, त्याची काही आवश्यकता नाही म्हणाले. तुम्ही निरपेक्ष भावाने ती वस्तू पहा आणि त्या वस्तूचं ज्ञान तुम्ही करून घ्या. ही एक त्यांची विशिष्ट पद्धती आहे. त्यानंतर आपण सौत्रांतिकांचं पाहिलं. त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांनी मूळ सूत्रांना प्रमाण मानून, आपण जे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, की त्या वस्तूचं अस्तित्व जे आहे, म्हणजे कमळ आहे ते निळं आहे, ते हिरवं आहे, ते पिवळं आहे, ते तांबडं आहे, ते पांढरं आहे, असलं तुम्ही काही बोलू नका. त्याला कोणत्याही प्रकारे त्याला कोणती लेबल लावू नका. विज्ञान एकच गोष्ट आहे, वेगवेगळ्या प्रकाराने हे लोक म्हणतात. विज्ञानवादी म्हणतात तुम्ही ती वस्तू पाहायला जाताना तुम्ही तुमच्या भूमिकेतून पाहू नका, ती वस्तू आपला भाव प्रकटच करणारी आहे. तर हा जो योगाचार किंवा विज्ञानवादी आहे, हा जो वास्तववादी आहे, तो वास्तववादी जो आहे तो हे अशा प्रकारचं मत मांडतो. आणि सगळ्यात शेवटचा जो माध्यमिक आहे, तो माध्यमिक असं म्हणतो की शून्यवादच खरा आहे. त्यांनी विज्ञानवादाचं महत्त्व पण मान्य केलं नाहीये. ते म्हणाले सर्वम शून्यम, सगळं काही शून्य आहे, सगळं काही अभावात्मक आहे आणि त्यामुळे आम्हाला ते फारसं मान्य नाहीये. आणि म्हणून ही वरची मतं या माध्यमिक मताचा पुरस्कार करणारे जे बौद्ध संप्रदाय आहेत, दोन लोक किंवा दोन पंथ, हे हीनयान पंथाचे पोटविभाग आहेत. जो वैभाषिक आहे आणि दुसरा सौत्रांतिक आहे. यांचे दोन भाग आहेत. त्याच्यामध्ये एक विज्ञानवादी आहे आणि एक माध्यमिक मत मानणारा शून्यवादी आहे. हे दोघे जण त्या महायान पंथाचे भेद आहेत. आणि म्हणून त्यांनी काय केलं की बौद्धांचे जे मूळ ग्रंथ आहेत त्या धर्मग्रंथांना त्रिपिटक असं म्हणतात. पिटक म्हणजे आपण मगाशी म्हटलं तसं की ते 3 आहेत. त्याच्यामध्ये ते पिटक म्हणजे पेटीत ठेवलेले आहेत किंवा टोपलीत ठेवलेले आहेत. आता त्याच्यामध्ये सुत्त पिटक मगाशी आपण पाहिला तसा की जे सौत्रांतिक त्याच्यावर श्रद्धा ठेवतात. आणखी एक आपल्या पुढे मांडायचं म्हणजे असं की ह्या प्रत्येक दर्शनानी, म्हणजे बौद्ध दर्शन असो, जैन दर्शन असो, या लोकांनी या भारतीय वाङ्मयामध्ये जे परिणत स्थितीला गेलेलं वाङ्मय म्हणजे कोणतं, म्हणजे सूत्र वाङ्मय. आपल्याकडे वैदिक परंपरेमध्ये सूत्र वाङ्मयाचं महत्त्व खूप आहे. सूत्र रूपाने सगळं काही मांडलेलं आहे. काय मांडलंय? पतंजलीची योगसूत्र, नारदांची भक्तिसूत्र, शांडिल्यांची भक्तिसूत्र, पूर्वमीमांसकांची धर्मसूत्र, बौधायनाची आहेत, गौतमांची आहेत, न्यायसूत्र आहेत, सांख्यसूत्र आहेत, वैशेषिक सूत्र आहेत. विस्तार खूप करायचा वाङ्मयाचा, पण ते सगळं वाङ्मय छोट्याशा सूत्रामध्ये आणून ठेवायचं. त्या सूत्राला फार महत्त्व आहे आणि त्यामुळे ते वाङ्मय शक्यतो सूत्रबद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. तर तसंच मी आपल्याला म्हटलं तसं की 100 वर्षानंतर बौद्धांचं वाङ्मय जे आहे ते सगळे जे लोक उपस्थित होते, जे लोक काही ऐकून ज्यांना माहीत होतं, ज्यांनी काही लिहून ठेवलेलं होतं, बुद्धांच्या बद्दलचं जे काही त्यांना उपलब्ध होतं, त्या सगळ्यातून बुद्ध काय म्हणाले हे सगळं त्यांनी एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यातून जे वाङ्मय उभं केलं त्याला त्यांनी त्रिपिटक असं म्हटलं. आणि त्या त्रिपिटकाच्या मध्ये ते वाङ्मय सगळं सूत्रबद्ध केलेलं वाङ्मय जसं एका ठिकाणी बंदिस्त होतं की पतंजली योगसूत्रामध्ये जे योगसूत्राला एक, ज्याला आपण चौकटीत बसवलं, एक फ्रेमवर्क त्याला झालं तयार की त्या फ्रेममध्ये आलं ते. आता कसं भगवद्गीता कशी आहे, भगवंतानी गायलेली जी गीता आहे, सगळ्या उपनिषदाचं तत्वज्ञान 700 श्लोकामध्ये भगवंतानी फ्रेम केलेलं आहे की सगळे विचार आहेत, सगळ्या प्रकारचे विचार आहेत ते एकत्रित करून ठेवलेत.
तसे प्रत्येक दर्शनाचे आपण आता सगळी जी दर्शनं, न्याय आहे, पूर्वमीमांसा आहे, उत्तरमीमांसा तर आपण पाहतोच आहोत, तिची सगळी सूत्र पाहतच आपण पुढे जातो आहोत. तर त्यामुळे सूत्रबद्ध वाङ्मय हा त्यावेळचा परिणत असा ज्ञानाचा ठेवा आहे असं मानलं जात असे. त्यामुळे कोणत्याही दर्शनाची सूत्र असली पाहिजे. त्यामुळे बौद्ध दर्शनाची सुद्धा सूत्र आहेत आणि ते जे सूत्र वाङ्मय आहे ते सगळं सूत्र वाङ्मय ज्याच्यामध्ये एकत्रित केलेलं आहे त्याला सुत्त पिटक असं म्हटलंय. म्हणजे त्यांच्या त्या अर्धमागधी भाषेमध्ये त्याला सुत्त सूत्राला म्हटलेलं आहे. दुसरं आहे ते विनय पिटक आहे. त्याच्यामध्येही वाङ्मय म्हणजे बौद्धांना जो उपदेश करायचा आहे तो 5 भागामध्ये विभागलेला आहे आणि इथे तो भिक्षूंसाठी केलेला उपदेश आहे. आणि अभिधम्म पिटक नावाची पिटक आहेत, त्याच्यामध्ये तात्विक चर्चा केलेली आहे. म्हणजे सुत्त पिटकामध्ये आपल्यासारख्या सर्वसामान्य मनुष्यानी जीवन कसं जगावं आणि आपल्याला सांगते की बौद्ध धर्म आणि जैन धर्म समाजामध्ये लोकांना खूप आकर्षित करू शकला. याचं कारण त्यांनी प्रत्यक्ष तुम्ही काय करा, तुम्ही प्रत्यक्ष काय करावं आहे, ह्या परिस्थितीमध्ये जीवन सुखाचं होईल त्याकरता कोणता मार्ग अवलंबावा, या गोष्टी त्यांनी फार सोप्या सुटसुटीत शब्दात आणि साध्या सूत्रात सांगितल्या. आणि त्यामुळे लोकांना ते खूप भावलं आणि लोक भरा बौद्ध धर्माचा किंवा जैन धर्माचा अवलंब करू लागले आणि वैदिक धर्मामधून त्या धर्मामध्ये प्रवेश करू लागले असं त्या काळामध्ये घडलं. आणि त्यामुळे ज्या पहिल्या ह्या सुत्त पिटकामध्ये त्यांनी प्रापंचिकाकरता उपदेश केलेला आहे, सामान्य मनुष्याकरता उपदेश केला आहे की त्यांनी काय करावं. बौद्धाला जे मान्य होतं की आचार संपन्न असावं, ध्यानधारणा करावी, मन शांत ठेवावं, अहिंसेचा विचार करावा आणि माणसानी गोड बोलावं, त्याचा जो व्यवहार आहे तो मोठा मृदू असावा, अशा सगळ्या त्यांना पटणाऱ्या आणि सर्वसामान्यपणे सगळ्यांनाच पटणाऱ्या. कारण वैदिक धर्मामध्ये सुद्धा ह्या गोष्टी सांगितलेल्याच आहेत. म्हणजे सगळ्या धर्मांना ह्या गोष्टी समान आहेत. पण बुद्धांनी जे सांगितलं ते ह्याच्यावर भर देऊन सांगितलं. दुसरं जे विनय पिटक आहेत त्याच्यामध्ये भिक्षूंनी कसं राहावं, भिक्षूंनी कसं वागावं, त्यांचा जीवन आचार कसा असावा, या सगळ्या विषयी चर्चा त्यांनी त्या विनय पिटकामध्ये केली आहे. आणि सगळ्यात शेवटी अभिधम्म पिटक नावाचं पिटक आहे. त्या अभिधम्म पिटकामध्ये त्यांनी ज्याची चर्चा केली आहे ती तात्विक चर्चा आहे. लोकांना असं वाटलं की बुद्धांनी जे तत्वज्ञान सांगितलं आहे ते या प्रकारचं आहे आणि ते 7 त्याची प्रकरणं आहेत आणि त्या 7 प्रकरणामध्ये ते मांडलं आहे. आणि आधीची ही सुत्त पिटक आणि विनय पिटक आहेत त्याच्यामध्ये 5-5 भाग आहेत. त्याचे नुसती प्रकरणं नाही आहेत, त्या 5-5 भागामध्ये विस्ताराने माणसाचं जीवन कसं असावं हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता त्यानंतर त्यांची ज्या अनेक प्रकारच्या भूमिका आहेत त्याचा विषय आपल्याला किंवा विचार करण्याचं काही कारण नाही. पण बुद्धांनी जे थोडक्यात मांडलंय ते आपण जरा पाहून पुढे जाऊया. त्यांनी अनुभववादाचा विचार मांडलेला आहे. म्हणजे कसं की मला अनुभव काय आला, मी इथे आले, मी इथे दर्शन घेतलं, या परिसरामध्ये बसले, मला इथे बसल्यावर असं वाटलं की त्या गेटमधून आत येताना मी ज्या चिंता, ज्या मनाला खटखट खुटखुट काहीतरी चालू आहे डोक्यामध्ये आणि त्या सगळ्या त्रासाला घेऊन मी इथे आलेली आहे. पण इथे आलं आणि हे दर्शन घेतलं आणि आपण अगदी शांत झालं. आपलं मन, जी मनातली खळबळ, डोक्यामधले जे उलटे सुलटे विचार आणि जी अंतःकरणाला आलेली अस्वस्थता आहे ती निघून गेली. हा अनुभव आहे इथला. बुद्ध म्हणतात की या अनुभवावर फक्त विश्वास ठेवा, बाकी काही करू नका. आणि त्याला पुढे त्यांनी असं म्हटलंय की फेनॉमिनन म्हणजे प्रत्यक्ष काय घडतं. म्हणजे आता दूध आहे, दुधापासून दही झालं, दह्यापासून लोणी झालं, लोण्यापासून तूप झालं. मग आता दुधाचं दही, दह्याचं लोणी, लोण्याचं तूप मान्य आहे आम्हाला म्हणाले, कारण दूधही पिण्याचा आनंद आहे, दही पण खाण्याचा आनंद आहे, लोणी खाण्याचा आनंद आहे, तूप पण खाण्याचा आनंद आहे. आता त्या दुधाचे घटक कोणते, त्याच्यामध्ये किती प्रोटीन्स आहेत, त्याच्यामध्ये किती कार्बोहायड्रेट्स आहेत, त्याच्यामध्ये किती फॅट्स आहेत, त्याच्यामध्ये आणखीन आमच्या शरीराला उपयुक्त असणाऱ्या आणखीन कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, म्हणजे आणखीन काय काय घटक त्याच्यामध्ये आहेत की म्हणून दूध आम्ही घ्यावं. म्हणजे कॅल्शियम आहे का, आणखीन काही विटॅमिन्स आहेत का, नाहीतर आमच्या शरीराला अन्नाला पर्यायी असं दुधामध्ये काही आहे का.
बौद्ध म्हणतात किंवा साक्षात गौतम बुद्ध म्हणू आपण, बौद्ध सुद्धा नको म्हणत, गौतम बुद्ध म्हणतात एवढा विचार करायची काही गरज नाही. दूध दिसलं आहे, दूध घ्या. दूध प्यायल्याचा फायदा होतो आहे, करून घ्या. दुधापेक्षा दही आवडतं, दही खा. दह्यापेक्षा लोणी आवडतं, लोणी खा. लोण्यापेक्षा तूप आवडतं, तूप खा. मग दुधाला विरजण लावलं की दही का होतं, दही होताना त्याचं काय होतं एवढे विचार करू नका म्हणाले. दही होतं दिसतंय ना, स्वीकारा. त्याच्यामध्ये किती बॅक्टेरियाज, मग त्या बॅक्टेरियल फ्लोरा कसा, मग त्याच्यामुळे ते दुधाचं घट्ट होणं कसं, तुम्हाला काही गरज नाही. तूप हा अंतिम पदार्थ आहे दुधाचा, मग तो सगळ्यात त्याच्यातला अगदी उत्तम असा पदार्थ जर म्हटला तर तो कसा कसा जीवनाला उपयुक्त आहे. तुम्ही ह्या भानगडीत पडू नका. हे अनुभवाचं शास्त्र आहे. ते खाण्याचा अनुभव घ्या आणि अनुभवातलं सुख बघा. एवढं साधी त्यांची थिअरी आहे आणि एवढा साधा त्यांचा विचार आहे. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलं की इंद्रिय हेच प्रमाण आहे. आता काय दुसरं प्रमाण ठरणार सांगा मला. या जगातल्या अनुभवाला त्यांनी दुसरं प्रमाण मानलंच नाहीये. इंद्रियांचं समाधान एवढंच प्रमाण मानलंय. आणि म्हणून ते म्हणाले की ह्या अनुभववादावरती असलेलं हे जे दर्शन आहे, हे दर्शन म्हणून अनात्मवादी आहे की त्यांना स्थिर काही नकोच आहे. आत्ता आम्हाला, मी आता एवढं सगळं दुधाचं बोलले, मग ह्याच्याबरोबर दुसरा मनुष्य आला आणि त्यांनी सांगितलं चेव हल्ली दूध काय खरं नाही आहे. हल्ली या दुधाच्या मध्ये इतकी भेसळ आहे की कुणीही दूध पिऊ नका, ते व्हाईट पॉयझन आहे. की त्याच्या बदल्यात काय घ्या. त्यांनी जर आपल्याला सांगितलं त्याच्या बदल्यामध्ये खाण्यासारख्या नाचणीचं सत्व आहे ते घ्या, नाही तर ओट्स आहे त्याची लापशी घ्या, नाही तर तुम्ही आणखीन दुसरे जे पदार्थ आहेत की गहू आहे त्याचा दलिया घ्या, तो शिजवून घ्या, ते तुम्हाला चांगलं फिलिंग आहे आणि ते तुम्हाला अगदी सप्च्युअस असं फूड आहे, तेच तुम्ही स्वीकारा. असं त्यांनी सांगितलं की बुद्ध म्हणणार अनुभव काय आहे तुमचा, हे खाऊन बरं वाटतं ना, तुम्हाला ओट्स खाऊन बरं वाटतं असं तुम्ही म्हणता, दुधापेक्षा सुद्धा ओट्स बरे. वाचा, मी दूध बाजूला केलं, ओट्स घेतलं. दूध का बाजूला केलं आणि ते ओट्स का घेतलं, ओट्स का बाजूला केलं, नाचणी का घेतली, नाचणी का बाजूला केली, ज्वारी का घेतली, याला काय उत्तराची गरज नाहीये. त्यामुळे ह्याच्या खोलात जाऊ नका. जे समोर आलंय त्याचा अनुभव घ्या. अनुभव घेताना बरं वाटलं स्वीकारा, नाही वाटलं सोडून द्या. इतकं सिंपल आहे त्यांचं म्हणणं असं. आणि त्यामुळे याच्या मुळाशी काही आहे की ज्याकरता हे स्वीकार्य आहे, इतका खोलवर विचार करायला जाऊच नका, अशी बुद्धाची भूमिका आहे. हे सामान्यतः त्यांचं मत आहे असं आपण म्हणूया. आणि त्याच्यामध्ये कोणत्याही म्हणजे त्या मताचं आणखीन एक ठाशीवपणाने सांगायचं तर कशालाही आधार शोधायला जाऊ नका. की लोकांना सांगायला, जसं आत्ता आपल्या समाजात आहे ना, आपल्या समाजामध्ये मधल्या काळामध्ये दूध नाही 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 म्हणजे इतकं की त्या जन्मलेल्या मुलाला सुद्धा मातेचं दूध देऊच नका. त्या मुलाला बाहेरचं काही फूड असेल, त्याला स्टेपल फूड असेल, नाही तर बाहेरची म्हणजे मिल्क पावडर असेल, नाही तर त्यांनी आणखीन काही त्याच्याकरता निर्माण केलं असेल, जे वेगळे वेगळे सिरियल्स येतात बाजारामध्ये, ते घ्या, पण मातेचं दूध देऊ नका. असा मधला 25 वर्षाचा काळ गेला. आणि आता पोस्टाच्या प्रत्येक जे शिक्का स्टॅम्प आहे त्याच्यावरती लिहिलेलं आहे की मातेचंच दूध मुलाला 6 महिन्यापर्यंत द्या, म्हणजे त्याला कोणतं इन्फेक्शन होत नाही. ही सगळी निराधार विधान आहेत. ही आज ज्या प्रकारे निराधार स्टेटमेंट्स होतात, फारसा विज्ञानाचा विचार न करता, त्याच्या खोलात न जाता एक कोणता तरी निष्कर्ष आपण काढतो आणि त्या निष्कर्षाप्रमाणे पुढे जातो. आता एक निष्कर्ष आलाय समाजामध्ये, 8वी पर्यंत परीक्षाच घेऊ नका. आता त्याचं काय होणार आहे आपल्याला माहित नाही, याच्यावर किती खोल विचार झालाय आपल्याला माहित नाही. पण बस आता सध्या महाराष्ट्रामध्ये चालू असलेलं आंदोलन आहे मराठीचं, ते इतकं हास्यास्पद आंदोलन आहे की एका बाजूला टीव्हीवरती मराठी माणसाचा गणपती दाखवत असताना, काल आपण पाहिलं असेल तर बघितलं असेल की टीव्हीवर बातमी दाखवताना त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सवाचं किती महत्त्व आहे आणि कशा आता गणपतीच्या मूर्ती रंगायला लागल्या आहेत. त्याच्यामध्ये बातमी काय होती की आमच्या इथले सगळे गणपती रंगवण्याकरता या 2 महिन्यामध्ये उत्तर प्रदेशातून लोक मागवले जातात आणि ते लोक येऊन आमच्या गणपतीची रंगरंगोटी आणि सजावट करतात. मग आता मराठी माणसाला प्रश्न विचारा की आज तुमचा हा उत्सव जो इतका पारंपरिक आहे, वर्षानुवर्ष चालू आहे,
तर मग रंगरंगोटी करायला ह्या 2 महिन्याकरता मराठी माणसं वर्षभरात तयार का होत नाहीत? आणि मग ती मराठी माणसं का गणपती रंगवत नाहीत? त्याच्याकरता उत्तर प्रदेशातून माणसं का आणावी लागतात? म्हणजे ही जी विधानं आहेत, कोणतंही एक हास्यास्पद विधान आज केलं जातं, तशी विधानं आहेत ही बौद्धांची. की विधान ते म्हणाले आपल्याला आधारच नकोय, काही आधार घेऊन विधान करायचंय असं असेल तर हा देश कुणाचा? सगळ्यांचा. सगळ्या देशातली माणसं सर्वत्र राहू शकतात. कुणी माणसाने जर चूक केली तर ती एक उत्तर प्रदेशचाच माणूस करतो, एक बिहारीच करतो, एक दक्षिणेतलाच करतो, असा काही कुणी शिक्का घेतलेला नाहीये की मराठी माणूस फक्त चुकत नाही, बाकी सगळे हिंदुस्थानातली माणसं चुकतात. हा जर विधान आम्ही असे करायला लागलो तर हे विधानाला आधार आहे का? आणि ह्या विधानावरती आमचा महाराष्ट्र टिकेल का आणि पर्यायी देश टिकेल का? तसं झालं बौद्धांचं. बौद्धांनी कोणतंही निराधार विधान स्वीकारलं, त्यामुळे त्यांनी ज्या प्रकारच्या मठांची स्थापना केली, त्यांनी ज्या प्रकारची जीवन पद्धती अवलंबली, ती त्यांच्याच ठिकाणी फसली. म्हणजे दुर्दैव किती की असं बुद्धांच्या इतिहासामध्ये किंवा त्यांच्या चरित्रामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या अहिंसेचा पुरस्कार करणारे गौतम बुद्ध, ते स्वतः सुकर मांस भक्षण करून त्यांचा मृत्यू झाला अतिसाराने. म्हणजे खाल्लेलं मांस पचवता आलं नाही त्या वयामध्ये, किंवा कदाचित ते चांगलं नसेल, काही असेल, पण म्हणजे अहिंसेची तरफदारी करणारा एका पंथाचा म्हणजे उद्गाता, त्या पंथाचा प्रत्यक्ष प्रवर्तक, तोच हे खाऊन त्याच्यामध्ये ही विसंगती केवढी आहे? त्याचं कारण काय आहे? कुठल्याही ठोस पायावरती आपण उभे नाही म्हणून. त्याला एक ठोस पाया लागतो, त्याला एक ठोस आधार लागतो. कशाच्या वरती तरी काही अधिष्ठान लागतं, कशावर तरी अधिष्ठित असावं लागतं, आणि ते अधिष्ठान फार पक्क असावं लागतं. दुर्दैवाने ते जर तसं पक्क नसेल तर हे सगळे ह्या समस्या, हे सगळे त्रास, गोंधळ निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की बौद्धांचा हा अनात्मवाद जो आहे, तो अनात्मवाद हा यातून निर्माण होतो. की म्हणाले कुठल्याही आधाराशिवाय, कुठल्याही एका विशिष्ट भूमिकेशिवाय, पायाशिवाय, तत्वाशिवाय जे विधान करावं असं वाटेल ते सरसकट करावं. आणि त्यामुळे पुढे बौद्ध विहारांच्या मधून जे जे काही घडलं ते सगळं बौद्ध धर्माला फारसं अनुकूल राहिलं नाही. आणि त्यामुळे तो सगळा पंथ जो आहे, तो पंथ अधिक अडचणीत आला, चमत्कारिक झाला, विचित्रपणाने वैदिक धर्मावरती आक्रमण करू लागला. शंकराचार्यांच्या काळामध्ये बौद्धांच्या या विचारांना जितका प्रकर्ष आला होता, जितका त्याचा उद्भव आणि उत्कर्ष होता, त्या प्रमाणामध्ये शंकराचार्यांनी सुद्धा या बौद्धांचा विचार जाणून घेऊन, आपल्याला माहिती आहे की कुमारील भट्टांच्या सारखे सुद्धा बौद्धांच्या बरोबर 2 हात करण्याकरता सिद्ध झाले. आणि त्यांनी बौद्धांची मतं काय आहेत, बौद्धांचं तत्वज्ञान काय आहे, हे आधी मुळामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणाले अशा प्रकारे जर लोकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण करणारं तत्वज्ञान जर आमच्याकडे रुजत असेल तर ते मनुष्याला घातक आहे. आणि म्हणून त्यांनी जे जे काही करणं शक्य आहे, ज्या ज्या पातळीवर, ते पूर्वमीमांसक आहेत आणि त्यामुळे ते जे मीमांसेतले श्रेष्ठ आहेत. आणि त्या कुमारील भट्टांनी मग 2 हात केले. राजा सुधन्वा, बौद्ध संप्रदायी लोकांनी सुद्धा हे वैदिक आहेत, त्यांच्यावरती हल्ला करावा किंवा त्यांना परास्त करावं याकरता अनेक प्रकारे प्रयत्न केले. ते सगळ्यांना जिंकत होते. सगळ्या ठिकाणी म्हणजे सर्वदूर भारतामध्ये जाऊन बौद्धांच्या बरोबर वादविवाद करून त्यांच्या विद्वानांना आणि त्यांच्या तत्वज्ञानाला त्यांनी परास्त केलं. आणि त्यानंतर बौद्ध लोकांना भीती वाटू लागली की भारतामध्ये हा धर्म राहणार नाही. आणि त्यामुळे त्यांनी सुधन्वा राजाला सांगितलं की या माणसाला कोणत्याही प्रकाराने नष्ट केलं पाहिजे, कारण हा मनुष्य या धर्माला घातक ठरतो आहे. त्यांनी सांगितलं काय करायचं? तर म्हणाले हा जो वैदिक आहे आणि ह्याच्याकडे जर एवढं सामर्थ्य आहे तर हा काय ओळखू शकतो किंवा ह्याला काय समजतं याची एक परीक्षा घेऊया. आणि म्हणून त्यांची परीक्षा घेण्याकरता सांगितलं की आधी हा मरावाच.
तर म्हणून त्यांनी सांगितलं की तुमचं जर वेदावरती एवढी श्रद्धा आहे आणि तुम्ही सांगता की वेद हा माणसाचं रक्षण करणारा आहे, तर जर वेद रक्षण करणारा आहे तर म्हणाले तुम्ही उंच कड्यावरून उडी मारा. वेद तुमचं रक्षण करतो ना, तो तुमचा रक्षण करता आहे ना. तर म्हणाले तो करील तुमचं रक्षण. ते म्हणाले हो करील, माझं रक्षण नक्कीच करील. आणि त्याप्रमाणे एका उंच कड्यावरून त्यांना खाली उडी मारायला लावली. आणि त्या सर्व लोकांनी पाहिलं की वरून ते खाली त्यांनी उडी मारली आणि खाली ते सुरक्षित उभे राहिले. आणि नंतर कुमारील भट्टांनी देवाच्या पुढे येऊन प्रार्थना केली आणि म्हटलं की मी स्वतः असं म्हटलं की वेदांनी माझं रक्षण करावं, वेदांनी मला एवढ्या उंचावरून पडल्यानंतर रक्षण माझं केलंच, पण माझ्या पायाच्या बोटाला मात्र दुखापत झाली. का झाली? त्याचं कारण काय झालं? तर त्यावेळी त्यांना सांगितलं एका श्रेष्ठ व्यक्तींनी की म्हणाले त्याचं कारण एकच आहे की तुम्ही जो संकल्प केलात की जर वेद सत्य असतील, जर वेद त्रिकालाबाधित सत्य असतील तर मला कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा दुखापत किंवा काही होणार नाही, ते माझं संरक्षण करतील. तुम्ही जर तर का बोललात? जर का वेद हे त्रिकालाबाधित सत्य आहेत, ते माझं संरक्षण करतील, असं होकारात्मक का नाही बोललात? असं पॉझिटिव्ह तुमचं थिंकिंग का नव्हतं? तेवढ्याकरता तुमच्या बोटाला धक्का बसला. परंतु बौद्धांना असं वाटलं काही परास्त झाले नाहीत आणि त्यांनी त्यानंतर कुमारील भट्टांना सांगितलं की तुम्ही आमच्याकडे या, सुधन्वाच्या राज्यामध्ये या, दरबारात या आणि दरबारात आल्यानंतर तुमची परीक्षा घेण्यात येईल. आणि त्याप्रमाणे एका घाच्या खाली त्यांनी काळा कभिन्न असा विषारी नाग ठेवला आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्या खाली काय आहे ते ओळखा, कारण वेद तुमचे त्रिकालज्ञानी आहेत आणि तुम्ही वेदांना कंठस्थ केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला पण त्याचं ज्ञान झालं पाहिजे. मग आता तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला त्याचं काय ज्ञान झालेलं आहे. त्यांनी सांगितलं ठीक आहे. आणि ते म्हणाले की ते दरबारामध्ये आले आणि दरबारात आल्यानंतर ते म्हणाले ह्या जे आम्ही भांडं पालथं घातलेलं आहे ह्या घटाच्या खाली काय आहे सांगा बरं. तर त्यांनी सांगितलं या घटाच्या खाली शेषशाही विष्णू भगवान आहे असं त्यांनी सांगितलं. तर या लोकांना आनंद झाला की तिथे खाली कुठे विष्णू भगवान आहेत, तिथे तर मोठा सर्प आहे. ते त्यांनी सांगितलं तो नाग आहे विषारी. त्यांनी सांगितलं घट उचला तुम्ही, काय आहे बघा खाली. त्याप्रमाणे त्यांनी तो दरबारामध्ये घट उचलला तर घटाच्या खाली शेषशाही विष्णू भगवानाचं दर्शन झालं सगळ्या राजदरबाराला. आणि मग लोक म्हणाले की आता कुमारील भट्टांच्या पुढे वाद घालता येणार नाही. कुमारील भट्ट जिंकले आणि बौद्धांनी मान्य केलं की वैदिकांना आम्हाला मान्य करावं लागेल आणि वेदमत जे सांगतं आहे ते आम्ही स्वीकारू आणि आम्ही हरलो असं आम्ही कबूल करू. आता कुमारील भट्ट म्हणाले माझं काम संपलं. मंडन मिश्रांच्या बरोबर वाद झाला, सगळं झालं. त्यांच्या जीवनामध्ये ज्या ज्या लोकांना जवळ करायचं होतं त्या पद्धतीने त्यांनी जे जे कार्य करायचं होतं ते कार्य आपलं पुरं केलं. आणि ते म्हणाले की आता मात्र मी तुषाग्नीमध्ये, जे तूस असतं त्या तुषाग्नीमध्ये मी आता प्रवेश करतो. म्हणाले का? कारण म्हणाले हे बौद्ध मत समजून घेण्याकरता मी माझा वेश बदलला. मी वैदिक आहे, तो मी बौद्धानुयायी झालो, मी दीक्षा घेतली, त्या बौद्ध संप्रदायातल्या गुरूंना शरण गेलो आणि बौद्ध धर्माची तत्व मी शिकून घेतली. आणि ती शिकून घेतल्यानंतर वैदिक धर्माला सांभाळण्याकरता किंवा त्याचा जय करून देण्याकरता मी पुन्हा परत आलो. म्हणजे मी गुरुद्रोह केलेला आहे की एक संप्रदाय स्वीकारून मी त्या संप्रदायाचं शिष्यत्व स्वीकारून त्याच्यातून मी पुन्हा बाहेर पडलो, हे मी योग्य नाही केलं. तर मला माझी शिक्षा घेतलीच पाहिजे. तर मला जो मृत्यू स्वीकारायचा आहे तो मृत्यू म्हणजे भाताचं जे तूस असतं ते फार सावकाश जळतं. चारही बाजूनी भाताच्या तुसाला त्यांनी मंद आग लावून दिली. मध्यावरती ते उभे राहिले, वर कडकडीत ऊन आहे, त्या उन्हात तापत होते आणि चार बाजूनी ह्या धगीमध्ये शेकून निघत होते. असे शेकत शेकत जसं भाजणं म्हणतो ना आपण, तसं स्वतःला भाजून घेत त्यांनी आपला देह सोडला. ते म्हणाले मी हा दोष नाही पत्करणार, कारण कधीही गुरुद्रोह करता कामा नये, तो द्रोह मी केला. असो, आपल्याला सांगण्याचं हे सगळं सांगण्याचा हेतू काय आहे? हे सांगण्याचा हेतू एकच आहे की अधिष्ठान आहे, की वैदिक धर्म हे माझं अधिष्ठान आहे. त्या अधिष्ठानाकरता मला काही करायचं आहे.
वेदामध्ये जे सांगितलं आहे ते मला सिद्ध करायचं आहे, आणि ते सिद्ध करण्याकरता मी जे काही करावं लागेल ते मी करीन, पण जे दोषयुक्त आचरलेलं आहे त्या दोषाची शिक्षा पण मला घेतली पाहिजे. हे कोण म्हणतो आणि हे का म्हणतो, हे कसं म्हणतो? त्याला काही अधिष्ठान आहे म्हणून म्हणतो, आणि त्यामुळे त्या अधिष्ठानाने त्यांनी स्वतःला आपला शेवट करून घेण्याकरता त्यांनी तो स्वीकार केला. आता पुष्कळ कथा आहेत त्यांच्या, आपण अगदी थोडक्यात पुढे आलो, पण सांगण्याचा हेतू असा की त्या काळामध्ये हे बौद्ध मत हे आपल्या समाजामध्ये विपरीतता निर्माण करेल म्हणून पुढे शंकराचार्यांनी तर त्याला हिमालयाच्या टोकाला नेऊन बसवलं. हिमालयाच्या पलीकडे, म्हणजे आमच्या देशातून ते मत पलीकडे गेलं. आज चायना, जपान ह्या देशांच्या मध्ये बौद्ध मत अजूनही प्रकर्षाने नांदत आहे, आणि ते स्वतःला म्हणजे परिवर्तित झाली ती मंडळी बौद्ध धर्मामध्ये. भारतामध्ये मात्र बौद्ध धर्म त्या काळानंतर नामशेष झाला. पुढे असं आहे, आपल्याला ज्या धर्माचा विचार करायचा आहे त्याचा थोडा विचार आपण जसा काल बौद्ध धर्माचा विचार केला आणि त्याचं खंडन करण्याकरता ज्याचा विचार करायचा आहे ते आपण दोन्हीचं खंडन एकत्र करायचं म्हणून ते उद्या करू. आज आधी आपण जैन धर्माचा विचार करू. आता जसं बौद्ध हे अवैदिक आहेत म्हणजे वेद मानत नाहीत, दुसरं असं की बौद्ध हे आता पुनर्जन्म मानण्याचा प्रश्नच नाही, ते काहीच मानत नाहीत, तर ते काय हाच देह मानायला तयार नाहीत, हा क्षण मानायला तयार नाहीत, तर ते पुढचा जन्म कसा मानतील? त्यामुळे ते पुनर्जन्म वगैरे काही मानत नाहीत हे, आणि त्यामुळे वेदांवरती त्यांची श्रद्धा नाही, ते वेद मानत नाहीत. तर तसं जैन सुद्धा वेद मानत नाहीत, पण जी वैदिक परंपरा आहे त्या वैदिक परंपरेला मान्य असणाऱ्या जवळजवळ सगळ्या गोष्टी मान्य करतात. त्यामुळे शंकराचार्यांनी जो हल्ला केला आणि जो प्रतिवाद केला तो फक्त बौद्धांशी केला, जैनांशी नाही केला. कारण ठीक आहे, जैनांनी काही तत्व इकडे तिकडे वेगळी मानली म्हणून समाजात जगणाऱ्या लोकांचा विचार आणि आचार त्यांनी बिघडवला नाही, त्यापासून त्यांना परावृत्त केलं नाही. तसंच बौद्धांना सुद्धा त्यांच्या आचारावर कोणी कोरडे ओढले नाही. कोणत्या आचारावर? त्यांनी जो ध्यान मार्ग स्वीकारला, त्यांनी जी अहिंसा मान्य केली, त्यांनी जे जीवनामध्ये जगण्याकरता जी तत्व स्वीकारली त्या तत्वाबद्दल कधीच वैदिकांनी विरोध केला नाही. पण पाया शून्य आणि अभावात्मक तत्वज्ञान, अभावातून भाव, म्हणजे या जगामध्ये सगळं अभाव आहे, शून्य ना, सगळं शून्य मानल्यानंतर हे जग निर्माण होतं, शून्यातून काहीच प्रकट होत नाही. आपल्याला भगवद्गीताकारांनी सांगितलंय, नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सत. असतातून सत कधीच निर्माण होत नाही, अभावातून भाव कधीच निर्माण होत नाही. कारणाच्या ठिकाणी जर सगळं शून्य आहे तर कार्य कशाचं निर्माण होईल? कार्य निर्माणच होऊ शकत नाही. आणि त्यामुळे हा जो विचार आहे की अभाव हा जो विचार आहे, हा अभाव हा विचार वैदिकांनी कधीच टिकू दिला नाही आणि त्याला स्थान नाही. आणि त्यामुळे वैदिकांनी त्या बाबतीमध्ये मोठ्या आग्रहाने आणि हिरहिरीने शंकराचार्यांनी त्यांचं खंडन केलंय. जैनांचं केलंय, सौम्य केलंय. जैनांच्या बाबतीमध्ये सुद्धा ही अवैदिक परंपरा आहे, पण जैनांच्या ठिकाणचे ही जी श्रमण परंपरा आहे जैनांच्या ठिकाणची, तर ती श्रमण परंपरा जी आहे त्याच्यातले वर्धमान महावीर हे ज्या काळामध्ये झाले ते इसवी सन पूर्व 600 वर्ष, बौद्धांचाही काळ इसवी सन पूर्व 500 वर्ष आहे. पण जैनांची जी परंपरा आहे, आणि हे वर्धमान महावीर हे 24वे तीर्थंकर होते, आणि तीर्थंकर ह्या शब्दाचा अर्थच मुळी मार्ग दाखवणारा असा आहे. आणि त्यामुळे हे त्यांच्यातले शेवटचे आणि 24वे तीर्थंकर, त्याच्या आधीचे जे त्यांचे तीर्थंकर होऊन गेले ते त्यांच्या मागे जवळजवळ 250-300 वर्ष, आणि अशी ती परंपरा खूप लांब लांब 400-500 अशा वर्षांनी मागे जाते. आणि शेवटी ऋग्वेदामध्ये असलेला जो ऋषभदेव आहे तो ऋषभदेव हा त्यांचा पहिला तीर्थंकर आहे, आणि त्यांनी ही परंपरा वेदांच्या इतकी जुनी त्या ठिकाणी प्रकट केलेली आहे. आणि त्यामुळे जैनांचं म्हणणं असं आहे की फार पुरातन काळापासून ही परंपरा, हा विचार समाजामध्ये सिद्ध आहे, रूढ आहे, आणि ह्या विचाराला अधिकाधिक म्हणजे शब्दामध्ये किंवा ज्याला आपण कोडिफिकेशन म्हणतो की सूत्रबद्ध रूपाने ग्रथित करणं आणि तत्वज्ञान त्याची संहिता निर्माण करणं, ते संहिता निर्माण करण्याचं काम मात्र
इसवी सनानंतर 400-500 वर्षांनी झालं. आणि तिथे सुद्धा हाच प्रश्न आला. आणि तिथे प्रश्न 2 प्रकारचे आले की मार्गदर्शन करणारे ग्रंथ जवळजवळ 85 ग्रंथ निर्माण झाले. महावीरांचा जो उपदेश आहे तो पुष्कळ विस्ताराने ग्रंथांच्या मध्ये आलेला होता. पण त्यांच्यामध्ये जे 2 पंथ पडले, एक दिगंबर जैन आणि एक श्वेतांबर जैन. तर त्या दिगंबर जैनांचं म्हणणं असं होतं की तुमचे जे ग्रंथ निर्माण झालेले आहेत हे ग्रंथ आम्हाला मान्य आहेत, आम्ही ग्रंथाला मान्य करतो, त्याचा उपदेश मान्य करतो, पण तुम्ही जे म्हणता की हे महावीर बोले म्हणजे वर्धमान महावीर किंवा ही तीर्थंकर मंडळी किंवा ही श्रेष्ठ कैवल्याला प्राप्त झालेली जी मंडळी आहेत त्यांच्या मुखातली ही वाक्य आहेत आणि ती अशी आहेत म्हणून ती स्वीकाराता आम्ही नाही स्वीकारणार. कारण म्हणाले की त्यांच्या मुखातली वाक्यच नाही आहेत. कारण तुम्हाला इतक्या जुन्या काळापासून जे काही त्यांनी सांगितलं ते त्यांच्या मुखातलं तुमच्यापर्यंत आलं कसं? म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने ते रचलं आणि ते रचलेलं त्यांच्या मूळ गाभ्याला हात न लावता रचलत, मूळ तत्वाला हात न लावता रचलत, पण वाक्य त्यांचं नाही आहे. म्हणजे आपल्याला ही भूमिका लक्षात आली का? आपल्याकडे आपण वेदांना का मानतो आणि वेदातला प्रत्येक मंत्र आपण श्रेष्ठ का म्हणतो? कारण मंत्राचा द्रष्टा ऋषी आहे की ऋषींना ते मंत्र दिसलेत. आपल्याला काही वाटलं म्हणून आपण आपल्या मुलांना सांगितलं की हे चांगलं आहे, कल्याणाचं आहे, ते तू कर बाबा. असं जेव्हा आपण मुलांना सांगतो तेव्हा ती आपली तळमळ सांगते. तेव्हा त्या परिस्थितीमध्ये काय योग्य आहे असं आपल्याला वाटतं ते आपण मुलांना सांगायचा प्रयत्न करतो. पण एखादी परिस्थिती अशी आली तर की जेव्हा मुलं म्हणतात बघा आई तू आम्हाला असं सांगत होतीस पण आज आता परिस्थिती कशी आहे, तू म्हणतेस तसं वागून चालणार आहे का मला? आता इथे उत्तर दे मला की मी काय कसा वागू? तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागलो तर माझं आयुष्य निभणार आहे का? आपण म्हणतो खरंय बाबा तू म्हणतोस, पण आता ह्या क्षणी माझी परिस्थिती अशी आहे, मी इतकी दोलायमान झालेली आहे की मला तुला काही सांगता येत नाही. कारण मी माझ्या अनुभवावरती जे चांगलं आहे त्याचा उपदेश करत आले. अजूनही तू चांगलंच कर असं मी म्हणीन, पण चांगलं घडण्याकरता कोणता मार्ग स्वीकार हे सांगण्या इतकी माझी बुद्धी नाही आहे आणि मी सांगू शकत नाही. मग आपण म्हणतो आपण कोणातरी मोठ्या माणसांना विचारूया, कोणत्या ग्रंथात काय सांगितलंय ते आपण बघूया. तसं आपल्याकडे हे सगळी जी मारामारी ज्या वेदांकरता चालली आहे त्या वेदांना प्रमाण का मानलं? कारण त्या ऋषींना वाटलं म्हणून त्यांनी लिहिलेलं नाहीये. त्यांना जसे मंत्र दिसले तसे मंत्र त्यांनी लिहिले. त्यांना जसे मंत्र ऐकू आले म्हणून त्याला श्रुती म्हटलं ना, की जे त्यांनी ऐकलंय. आणि त्या मंत्राचे द्रष्टे म्हटलं त्यांना, कारण त्यांनी जे डोळ्यांनी पाहिलंय, त्यांना मंत्र दिसलेत. विश्वामित्र ऋषींनी एवढी तपश्चर्या केली का तर गायत्री मंत्र प्राप्त व्हावा म्हणून. आणि त्या जेव्हा गायत्री मंत्राचं त्यांना दर्शन झालं, तो मंत्र जेव्हा त्यांच्या डोळ्यापुढे दिसला तेव्हा विश्वामित्रांना वाटलं की आता मी राजर्षी नाही, आता मी ब्रह्मर्षी होऊ शकतो. आणि त्यांना वाटलं की वसिष्ठांनी मला म्हणावं की तू ब्रह्मर्षी आहेस. म्हणून ते वसिष्ठ मुनींच्या आश्रमामध्ये किती वेळा आले? प्रत्येक वेळी आले की क्रोधाने त्यांच्या तपाचा नाश झाला, भंग झाला, वासनेनी त्यांच्या तपाचा भंग झाला. मग वसिष्ठांना शरण आले. वसिष्ठ म्हणाले हे सगळं सोडून तू आता तप कर, अंतःकरणामध्ये कुठलीच अभिलाषा ठेवू नकोस आणि तप कर. मोठं तप केलं, उग्र तप केलं. आणि त्यांना वाटलं आता इतक्या तपाचरणानंतर तरी आता मी राजर्षी आहे, मला ब्रह्मर्षी व्हायचंय. त्यांना हौस होती. ते म्हणाले की राजर्षीला जे सामर्थ्य आहे ते काहीच नाही जे ब्रह्मर्षीच्या ठिकाणी आहे, तर मला ब्रह्मर्षी व्हायचंय. मी एवढा मोठा राजा, एवढा मोठा मी अधिकारी, तरी सुद्धा आपल्याला माहिती आहे दुसरे सृष्टी निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि अशा प्रकारे तो त्रिशंकू झाला. त्याला स्वर्गात सदेह स्वर्गात पाठवायचा विश्वामित्रांनी प्रयत्न केला. हे खालून त्याला स्वर्गात पाठवतायत आणि स्वर्गातली लोक त्याला वरून खाली ढकलतायत. त्या त्रिशंकूची अवस्था अशी आहे की इथून वर ढकलतायत, वरून खाली ढकलतायत आणि तो बिचारा मध्येच आहे हाल होत. शेवटी विश्वामित्राची ती सृष्टी फसली वगैरे, तो भाग सगळा सोडून द्या. पण सांगण्याचा हेतू असा की एवढा मोठा अधिकारी मनुष्य आहे ज्याचा अधिकार सामान्य नाही, असा जेव्हा विश्वामित्रा जेव्हा वसिष्ठांच्या आश्रमामध्ये आले आणि त्यांनी वसिष्ठांना विचारलं आता की मी अजून तप कर, अजून जितक्या वेळा सांगितलं तितक्या वेळा तपाचरणाला गेले. आता तप करून करून ते सुद्धा तृप्त झाले होते. म्हणाले आता ह्याच्या पुढे तप करायला लागू नये. म्हणून तिथून निघाले आणि आले वसिष्ठांच्या आश्रमामध्ये.
आणि तिथे आल्यावर त्यांना असं वाटलं की आता वसिष्ठांनी मला ब्रह्मर्षी म्हटलं पाहिजे. कुणी ब्रह्मर्षी म्हटलं तर त्यांना त्याचं कौतुक नव्हतं, वसिष्ठांच्याकडून त्यांना ऐकायचं होतं मला ब्रह्मर्षी म्हटलंय. म्हणून ते वसिष्ठांकडे आले. वसिष्ठांच्या आश्रमामध्ये बाहेरच्या बाजूला बसले. त्यांची पत्नी आणि वसिष्ठ ऋषी हे दोघे जण बोलत होते. त्यांच्या पत्नीनी नुकत्याच ज्वारीचं दळण केलेलं होतं आणि स्वच्छ पांढरं पीठ पडलेलं होतं. वसिष्ठ महामुनींनी अरुंधतीला विचारलं की अरुंधती, आता पौर्णिमेचा चंद्र आहे, शरदाचं चांदणं आहे, बाहेर अगदी टिपूर चांदणं पडलेलं आहे, स्वच्छ प्रकाश पडला आहे, या चांदण्याला तू कशाची उपमा देशील? तर त्यावेळी तिने सांगितलं की काय, मी साधी गृहिणी आहे, मी कशाची उपमा देणार? मी एवढंच आपल्याला सांगते की हे जे बाहेर स्वच्छ चांदणं पडलंय, हे मी आत्ताच ज्वारीचं पीठ दळलंय ना, ते जसं स्वच्छ पांढरं आहे तसं माझ्या या ज्वारीच्या पिठासारखं ते स्वच्छ पांढरं चांदणं पडलंय. तर ते म्हणाले की असं नाही, मला असं वाटतं म्हणाले की हे जे स्वच्छ पांढरं चांदणं आहे ना, ते विश्वामित्राच्या स्वच्छ अंतःकरणासारखं आहे. आणि विश्वामित्र हातामध्ये एवढा मोठा दगड घेऊन आले होते बाहेर, तो तिथंच ठेवला आणि ते आतमध्ये आले आणि त्यांनी वसिष्ठांना लोटांगण घातलं म्हणाले. आणि त्यावेळी त्यांनी लोटांगण घातल्याबरोबर त्यांनी म्हटलं, या ब्रह्मर्षी. ते म्हणाले, आपण मला ब्रह्मर्षी म्हणालात? ते म्हणाले, हो, तुझं अंतःकरण स्वच्छ झालं आहे तपाचरणाने. नाही म्हणाले, तुमच्या चरणावरती लोटांगण घेतल्यानंतर स्वच्छ झालं. कारण म्हणाले, येताना मी मोठी शिळा घेऊन आलो होतो की तुम्ही जर मला ब्रह्मर्षी म्हणाला नसता तर तुमच्या डोक्यातच शिळा घालणार होतो. म्हणजे अजून एक दुष्टवृत्ती शिल्लक राहिली होती, पण ती सत्पुरुषांच्या चरणावरती नष्ट झाली. सांगण्याचा हेतू एकच आहे की ह्या जैनांनी, ह्या दिगंबर जैनांनी लोकांनी लिहिलेली वाक्य ही साक्षात वर्धमान महावीराची नाहीत, ते आम्ही मान्य करणार नाही. का म्हटलं? कारण त्या व्यक्तीच्या वाक्याला आणि त्यांच्या लिखाणाचं वजन वेगळं आहे, त्याचं महत्त्व वेगळं आहे. आम्ही वैदिक मंत्रांना एवढं का महत्त्व देतो? त्याचं कारणच ते आहे की त्या मंत्रांचं वैशिष्ट्य आहे, त्या मंत्रातलं सामर्थ्य आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही नाही स्वीकारणार. तुम्ही जरी आम्हाला म्हणत असलात की हे साक्षात वर्धमान महावीरांच्या मुखातून आलेलं जे तत्वज्ञान आहे त्याच्याच संबंधीची चर्चा आहे, पण ती काय आम्ही स्वीकारणार नाही. मग ती स्वीकारणार नाही, पण आम्ही तत्वज्ञान सगळं स्वीकारलेलं आहे. सगळे सूत्र ग्रंथ आम्ही उपदेशाकरता स्वीकारतो, पण तुम्ही ज्या पद्धतीने ते त्यांच्या मुखातलं तत्वज्ञान आहे म्हणतात, तिथे तात्विक मतभेद आहेत त्यांचे, बाकी काही फार मोठे मतभेद नाहीत. आणि त्यामुळे या दोघांच्या मधला जो भेद आहे तो लौकिकामध्ये असा आहे की ते श्वेतांबरांच्या म्हणण्याप्रमाणे शरीरावरती माणसानी स्वच्छ पांढरी वस्त्र स्वीकारावीत, आणि म्हणून ते श्वेतांबर झाले, पांढरे कपडे धारण करणारे. आणि दिगंबर म्हणजे आपल्याला माहिती की दिशा हेच आंबर म्हणजे वस्त्र आहे, म्हणजे देहावरती वस्त्राची आवश्यकताच नाही, त्याची आवश्यकता राहतच नाही, अशी धारणा ज्यांची झाली ते दिगंबर जैन. आणि म्हणून त्या दोघांच्या मध्ये जो फरक पडला तो अशा प्रकारे पडला. भांडणं कुठल्याही प्रकारची वेगळी नाहीत, परंतु आम्ही ते महावीरांच्या मुखातलं आहे हे मान्य करत नाही. आणि ते का मान्य करत नाही हे आपल्या आता लक्षात येईल की प्रत्यक्ष त्यांच्या मुखातलं जे आहे त्याचं जे महात्म्य आहे ते लोकांनी आपल्या शब्दात लिहिलेलं नाही आहे. आपण कशा करता कोट अनकोट करत जातो, अनेकांचे संदर्भ देतो की साक्षात सावरकर काय म्हणाले, जे सुभाषचंद्र बोस काय म्हणाले, महात्मा गांधी काय म्हणाले. आम्ही त्यांची वाक्य का सांगतो? कारण त्यांच्या मागच्या तपश्चर्येचा, अनुभवाचा, त्यांच्या अधिकाराचा, सामर्थ्याचा सगळा जो महत्वाचा भाग आहे आणि सगळा जो सामर्थ्याचा भाग आहे, विशेषता आहे, ती त्याच्यात आहे. म्हणून ते म्हणतात नाही हो, महावीरांच्या मुखातलं ते नाही आहे, तुम्ही तुमच्या शब्दामध्ये ते घेतलं तर आम्ही त्याला महावीरांच्या मुखातलं म्हणून मान्य करणार नाही. आणि ह्या पातळीवर त्यांच्यात फरक आहे. आणि दुसरं, त्यांच्या ठिकाणी असं जरा कडक आहे दिगंबर पंथ की जो मुक्त आहे, आणि तसंच ज्याच्या ठिकाणी जो श्रमण आहे आणि ज्याला तत्वाचं दर्शन झालं आहे असे जे लोक आहेत त्यांचं म्हटलं असं आहे की केवल ज्ञान झालेला जो पुरुष आहे त्याला अन्न खाण्याची गरजच नाही, आणि त्यामुळे ते अन्न सेवन करायचं नाही त्यांनी. ज्याला केवल ज्ञानाची प्राप्ती झाली आहे, म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर देह जगवण्याकरता सुद्धा त्यांनी अन्न खावं असं त्यांच्याकडे म्हटलेलं नाही. हा एक त्यांचा थोडा टोकाचा विचार आहे.
दुसरा त्यांचा जो टोकाचा विचार आहे तो म्हणजे स्त्रियांना स्त्री देहामध्ये कधीच मोक्ष मिळत नाही असा त्यांचा विचार आहे. त्यांनी सांगितलं की स्त्रीला स्त्री जन्मातून कधी मोक्ष मिळणार नाही. आणि त्यामुळे ती एक बाबत अशी आहे की आता आपण पुढे पाहणारच आहोत. आता ह्याच्या पुढे ही सगळी वादावादी संपली ना की त्यापुढे ब्रह्मसूत्र फार सुंदर आहे. कारण त्याच्यामध्ये साधनाध्याय आहे आणि त्याच्यामध्ये फलाध्याय आहे, म्हणजे मोक्षाचा अध्याय आहे. त्यातली चर्चा फार सुंदर आहे. अशी आत्ताची मारामारीसारखी चर्चा नाही आहे ती. तर त्या ठिकाणी आपल्याकडे काय सांगितलं आहे आणि त्या स्त्रियांना मोक्षाचा अधिकार आहे की नाही, कुणाला आहे काय नाही, पुष्कळ चर्चा आहे. त्याचा विचार आपल्याकडे पुढे होईल. तर इथे त्यांनी सांगितलं की ह्या जैन दर्शनामध्ये थोडा एक भाग घेऊ आणि आपण थांबू, 6:30 होतच आलेत. तर त्यांनी सांगितलं की जैन दर्शनाचं मूळ काय, त्याचा मूलभूत पाया काय, तर अहिंसा हा या दर्शनाचा पाया आहे. परिसीमेची अहिंसा. आणि मग त्याचे व्यवहारामध्ये झालेले जे दिसतात काही काही वेडेवाकडे प्रकार ते सोडून द्या, पण मुळामध्ये स्वीकारलेलं तत्व फार चांगलं आहे. अहिंसा हे तत्व स्वीकारून त्यांनी आपला संप्रदाय पंथ उभा केला. आणि दुसरं असं की एकांतवाद अनेकांतवाद हा त्यांचा पाया आहे तत्वज्ञानाचा. ते कोणत्याही एका निष्कर्षाप्रती येत नाहीत, त्याला स्यादवाद असं म्हणतात. आणि त्याच्याकडे त्यामुळे नेहमीच त्यांचं का असं स्यादवादाचा त्यांनी स्वीकार केला, त्यांचं म्हणणं असं आहे की कोणतीही गोष्ट पाहिली तरी आपल्याला त्याचं संपूर्ण ज्ञान होत नाही. म्हणजे मी आत्ता समोर पाहिलं तर मला एक कळलं की श्रोते आणि इथे देवतांच्या तसबिरी आणि त्याचा हा जो गाभारा आहे याच्यामध्ये स्वाभाविक 2 भाग करण्याकरता इथे लाकडाचा एक मध्ये अडसर उभा केलेला आहे. त्याला आपण जो पार्टिशन म्हटलं, तर मी असं पाहिल्यावरून मला कळलं की अरे ही मर्यादा इथे घातली आहे बरं का, की ह्या मर्यादेच्या बाहेर कोणी जायला नको, यायला नको, संपलं. पण आता त्याच्याकडे पाहिलं, ज्ञान काय झालं, एक झालं. दुसरा म्हणाला असं नाही, हे काही ज्ञान पूर्ण नाही. सांगा बरं त्याला किती पट्ट्या आहेत, सांगा बरं त्याची लांबी किती आहे, सांगा बरं त्याला पाय किती आहेत, त्याच्या उभ्या पट्ट्या सांगा बरं किती आहेत. म्हणजे आपल्याला काय माहीत नाही बरं ते पुष्कळ नीटपणाने पाहिलं. मग तो म्हणाल ते लाकूड कोणतं आहे सांगा, कोणत्या लाकडापासून केलं आहे. म्हणजे जैनांचं म्हणणं काय आहे की अहो तुमचं एक निरीक्षण आहे किंवा तुमचा एक निर्णय आहे किंवा तुमचा एक निष्कर्ष आहे, तो कशावरती उभा राहतो, त्या ज्याच्यावर उभा राहतो ते फार थोडं ज्ञान आहे, फार अल्पज्ञानावरती तुम्ही तुमचा निष्कर्ष काढता आणि त्या निष्कर्षाला काही फारसा अर्थ नाही आहे. त्याचा अनेक अंगांनी विचार करावा लागेल. आणि म्हणून अनेकांतवाद म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या फक्त शक्यताच बोलायच्या आणि त्याचा सगळ्याचा विचार आपण उद्या करणार आहे. तर त्यांनी फक्त शक्यतेच्याच गोष्टी त्याच्यामध्ये आपण सांगत राहायचं. आणि त्यांनी असं म्हटलंय की ज्ञान हे कधीच पूर्ण स्वरूपाचं होऊ शकत नाही. आणि आपल्यालाही मान्य आहे. म्हणून म्हणतात त्यांनी ज्या ज्या गोष्टी मान्य केल्या आहेत त्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सगळ्याच शास्त्रांना मान्य आहेत. की कुणीच असं म्हणत नाही की आत्ता ह्या ठिकाणी अशी नजर फिरवली तर एका नजर फिरवण्यामध्ये ह्या प्रत्येक तसबिरीमध्ये कुणाकुणाची तसबीर त्याच्यामध्ये बंदिस्त करून ठेवलेली आहे, कुणाकुणा श्रेष्ठ पुरुषांचं त्याच्या मागचं काय चरित्र आहे, त्यांचा कोणता कालखंड आहे, त्यांचं नाव काय आहे, त्यांचा प्रांत काय माहिती आहे. एक नजर फिरवली काय ज्ञान झालं की या सभागृहामध्ये खूप थोर विभूतींच्या तसबिरी लावलेल्या आहेत, एवढं ज्ञान झालं. ते म्हणाले एवढ्या ज्ञानाने समाधान आहे का, किंवा एवढं ज्ञान पुरेसं आहे का. तुम्हाला पुरेसं आहे का नाही माहीत नाही, पण तुमचं ज्ञान मात्र अपूर्ण आहे. ह्याला काही आम्ही पूर्ण ज्ञान म्हणणार नाही. आणि म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलंय की स्यात, आणि तेवढं बघून आपण थांबू. स्यात म्हणजे कदाचित असेल नाहीतर नसेल, म्हणजे संभवता असं संभवतं, असं असू शकतं. म्हणजे जसं इंग्रजीमध्ये परहॅप्स, प्रॉबॅबली, मे बी असं आपण म्हणतो ना. किंवा आपल्याला आजकालचा परवलीचा शब्द म्हणजे ॲट द एंड ऑफ द डे, आमच्या डोक्यात असं येतं की आम्हाला असं वाटतं. कारण आताचा आपण हे शब्द वापरतो. पूर्वी आपण मे बी, परहॅप्स, आता परहॅप्स जवळजवळ गेलाय इंग्रजीच्या वापरामधून. आणि त्यामुळे म्हणाले हां समहाऊ असं होतं. आता आजकाल आपण तो पण शब्द वापरतो, समहाऊ म्हणतो आपण, ॲट द एंड ऑफ द डे म्हणतो, असं ऑर्डर ऑफ द डे म्हणतो की आज असं वाटतं, आता आज हा विचार स्वीकारला पाहिजे.
आणि मग ऑर्डर ऑफ द डे म्हटलं की आपल्याला ते स्वीकारायचंच आहे असं आपण म्हणतो. अशा प्रकारे म्हणाले कुठल्याही वस्तूच्या विषयी किंवा वस्तूच्या धर्माविषयी, आता ह्या वस्तूच्या धर्माविषयी विधान करायचं आहे की सामान्यतः किती थंडी पडली तरी प्लास्टिक काही फार गार होत नाही, असं जर मी म्हटलं की तसं काही प्लास्टिक फार गार होत नाही. आता हे असं विधान करायचं का? नाही करायचं. मग प्लास्टिक गार होतं का होत नाही, का ते होतं ते कळत नाही, त्याचा गुणधर्म गार होणं आहेच का त्याचा गुणधर्म मुळात गरम होणं असाच आहे, तो गरम होणं असं आहे म्हणून गार हवेमध्ये सुद्धा ते गरम होत असतं म्हणून ते आम्हाला गार लागत नाही. आता काय शब्द आहेत पुष्कळ त्याच्यावरती, संभाव्य म्हणून त्यांनी संभवतः असं संभवतं, कदाचित असं असू शकतं. आणि त्यामुळे जे ज्ञान म्हणून सांगायचं ते जे सांगतात जैन, ते कोणत्याच एका निर्णयाची गोष्ट सांगत नाही. आणि म्हणून त्यांचा नय, आता ते आपण उद्या त्याच्या व्याख्या बघू, नय म्हणजे अंश आहे. आणि सप्तभंग नय असं त्यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला जे ज्ञान होतं ते अंशात्मक होतं, थोडं होतं. आणि त्याचबरोबर कोणत्याही एका गोष्टीच्या ज्ञानाकरता 7 पर्याय असतात, 7 पर्यायाच्या पलीकडे पर्याय संभवत नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग ते कोणते 7 पर्याय? आणि त्यांचं जे सगळ्यात महत्त्वाचं, ज्याचं खंडन केलंच आहे, ते आपण खंडन पण बघणार आहोत, त्याला सप्तभंग न्याय असं म्हणतात की 7 प्रकारच्या संभावना. आणि तो जो नय आहे, तो जो अंश आहे किंवा तो जो मार्ग आहे, तो आपल्याला त्याला बघता येईल. आज आपण इथे थांबूया.